काही गरज नाही। आपले पुढारी लाचार आहेत। आपले चिन्ह निवडून येणार घराणेशाहीला तो जनता विटली म्हणून किटली आणि किटली। मी आता महाबळेश्वर आणि वाईमधून प्रचार करून आज खंडाळा तालुक्यामध्ये आलो आहे। खंडाळा तालुका हा या विधानसभेचा जो आमदार तो ठरवणार आहे। त्यामुळं एक भूमिपुत्र म्हणून या तालुक्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होणार आहे। या तालुक्यामधून जवळपास 1,20,000 मतदान आहे आणि आत्तापर्यंत फक्त मतदानासाठी या तालुक्याचा वापर करण्यात आला। आज या ठिकाणी जे उमेदवार समोर दिलेले आहेत, महाआघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी फक्त घराणेशाहीला चालना दिलेली आहे आणि मला वारसा नाही आहे। मी एक शेतकऱ्याचा मुलगा, त्यामुळं मला डावलण्यात आलं आहे आणि त्यामुळं मला आज अपक्ष लढावं लागते। परंतु मी अपक्ष लढतोय तो म्हणजे एक सक्षम पर्याय या विधानसभा मतदारसंघाला देण्यासाठी मी अपक्ष लढतोय आणि मला खात्री आहे सर्वसामान्यांनी माझी लढाई ताब्यामध्ये घेतलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता जे करू शकेल ते कुणी करू शकत नाही। भल्यांना पाणी पाजलेलं हे सर्वसामान्य जनतेने पाजलेलं आहे। इंदिरा गांधी सारखीला देखील पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यामुळं या वाई विधानसभेमध्ये हे जे घराणेशाहीवरती जे समोर आलेले जे आमचे आमदार आहेत विद्यमान, त्यांना यावेळी 100% ही जनता घरी बसवणार आहे। तुम्हाला सांगायचं तर 15 वर्ष झालं हे आमदार आहेत, परंतु यांनी मूलभूत सुविधा देखील आमच्या मतदारसंघाच्या ते सोडवू शकलेले नाही आहेत। आज या ठिकाणी औद्योगिक मोठी क्रांती झाली आहे, परंतु त्या औद्योगिकरणामध्ये आमच्या भूमिपुत्रांना कुठेही समाविष्ट केलं जात नाही आहे। बाहेरची लोक या ठिकाणी येऊन पोट भरतात आणि आमचा भूमिपुत्र फक्त इथं रोजंदारीवरती काम करतोय। त्याचप्रमाणे आमचे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित आहेत। कुठल्याच विषयामध्ये आमदार सक्षम ठरलेले नाही आहेत आणि आता ते भाषणं घेऊन सांगतायत की मी तुमच्या उपसा सिंचन योजनातून एक थेंब पाणी जाऊन देणार नाही। अहो, वर्षानुवर्ष आमचं पाणी दुसऱ्यांनी पळवून नेलं, तेव्हा तुम्ही काय करत होता? आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ यावेळी आता आमची या जनतेने ताब्यात लढा घेतलाय, ते दाखवतील तुम्हाला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।